पुढचा टाईप नंबर 7 आहे. काय सांगितलं आहे? शाफ्ट सब्जेक्टेड टू बोथ बेंडिंग अँड ट्विस्टिंग मोमेंट विथ शॉक लोडिंग म्हटलं आहे. विथ शॉक अँड लोडिंग हे इम्पॉर्टंट आहे बघा. हे नवीन शॉक लोडिंग हा म्हणून नवीन बीट आहे. म्हणजे आतापर्यंत जे प्रॉब्लेम घेतले सगळे तेच असणार. क्वेश्चनमध्ये कसं ओळखायचं बघा. काय सांगितलं आहे? अ शाफ्ट इज ट्रान्समिटिंग 25 किलोवॅट ॲट 1500 RPM. म्हणजेच इन दिस प्रॉब्लेम पी इज गिवन. पी इज इक्वल्स टू 25 किलोवॅट मीन्स 25 इंटू 10⁻³ वॅट घेतला आपण. आफ्टर दॅट नेक्स्ट पॉईंट इज इट इज रोटेटिंग ॲट 1500 RPM. 1500 RPM मीन्स n इज इक्वल्स टू 1500 RPM. अँड व्हेन इट इज सब्जेक्टेड टू बेंडिंग मोमेंट. बेंडिंग मोमेंट म्हणजे यमच डायरेक्ट. किती सांगितलं आहे? 150 न्यूटन मीटर. म्हणजेच आपण काय कन्सिडर करणार? 150 न्यूटन मीटर. म्हणजे आपल्याला दिस व्हॅल्यू इज रिक्वायर्ड इन न्यूटन MM. देअर फोर मल्टिप्लाइड बाय 10⁻³ न्यूटन MM मध्ये पाहिजे म्हणून 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं. परत काय सांगितलं आहे? फाइंड डायमीटर ऑफ शाफ्ट म्हटलं आहे. डायमीटर ऑफ शाफ्ट म्हणजे डी काढायचं आहे. आणि क्वेश्चनमध्ये देत असताना बघा काय केलं आहे? टेक शॉक अँड फटिक फॅक्टर म्हटलं आहे. KM इक्वल टू 1.5 म्हटलं. म्हणजे हे इम्पॉर्टंट आहे बघा. आता शॉक अँड फटिक फॅक्टर म्हणजे हे KM आणि KT दिलेलं असतं. शॉक फॅक्टर म्हणजे आपण हे KM कन्सिडर करणार. फटिक फॅक्टर म्हणजे KT. हे दिलेले व्हॅल्यूज आहेत. तर KM इक्वल टू किती दिलं आपल्याला? 1.5 आहे. आणि KT इक्वल टू किती दिलं आहे? 1.2 आहे. काही फरक पडत नाही. अगोदरचेच फॉर्म्युले यूज करायचे आहेत. फक्त चेंज काय बघा. टेक इल्ड स्ट्रेंथ म्हटलं आहे. क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे? सिग्मा इल्ड स्ट्रेंथ म्हणजे असं लिहायचं. सिग्मा टी इल्ड म्हणायचं. हे किती आहे? 300 मेगापास्कल. म्हणजेच मी काय करतो? 300 न्यूटन पर MM². पण आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करताना परमिसिबल स्ट्रेस लागते. पण देताना इल्ड दिलं त्यांनी. म्हणून मी काय करतो? अज्युम फॅक्टर ऑफ सेफ्टी करायचे. ह्या प्रॉब्लेममध्ये दिलेलं नाही आहे. अज्युम फॅक्टर ऑफ सेफ्टी इक्वल टू 5. देअर फोर सिग्मा टी परमिसिबल. ॲक्च्युली आपल्याला जे लागते ते कुठलं लागतं? तर परमिसिबल इक्वल टू सिग्मा टी इल्ड अपॉन फॅक्टर ऑफ सेफ्टी मीन्स इट इज इक्वल्स टू 300 अपॉन 5 मीन्स सिग्मा 60 न्यूटन पर MM². हे झालं तुमचं सिग्मा टी. अँड सिग्मा टी इक्वल टू सिग्मा बी असते. हे लक्षात ठेवा. 60 न्यूटन पर MM². जर सिग्मा बी दिलं नसेल तर एखाद्या प्रॉब्लेममध्ये हे असं पण मेन्शन केलेलं असू शकतं. मग आता सॉल्व कसं करायचं बघा. लक्ष द्या. हे सॉल्व कसं करायचं? इथंपर्यंत तर दिलं आहे. ह्या प्रॉब्लेममध्ये टाऊ म्हणजे शिअर स्ट्रेसच दिलेलं नाही आहे. मग ते सोडून द्या. शिअर स्ट्रेस दिलं नसलं तर आपल्याला काय गरज नाही आहे. पुढचा पार्ट बघा. इथून पुढं काय करणार आपण? देताना P दिलं आहे. ह्या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये पहिल्यांदा T आणि M लागतं आपल्याला. त्यापैकी ऑलरेडी M दिलेलं आहे इथं. तर मग आता T काढावं लागेल. कसं काढणार आपण? ॲज P इज इक्वल्स टू 2π/NT/60 करणार. P किती दिलं आहे क्वेश्चनमध्ये? 25 इंटू 10⁻³ दिलं आहे. इज इक्वल्स टू 2 इंटू π इंटू N किती आहे? 1500 अपॉन 60 इंटू T झालं. मग आता हे डिवाइड बाय 60 इकडे गेलं का? हे असं येतं 25 इंटू 60 इंटू 10⁻³ अपॉन 3000. 1500 इंटू 2 केलं की 3000 पाय येतं. इज इक्वल्स टू T. हे जर सोडवलं आपण तर आन्सर बघा 25 इंटू 60 E3 करायचं. 10⁻³ म्हणजे E3 असतं डायरेक्ट. डिवाइड बाय 3000 पाय. 3000 शिफ्ट दाबून बघा हे पायचं बटन प्रेस केलं. आन्सर येते 159.15. देअर फोर T इक्वल टू 159.15 न्यूटन मीटर येते. देअर फोर इट इज इक्वल्स टू 159.15 इंटू 10⁻³ इट विल बी कन्वर्टेड इन न्यूटन MM. एकदा जर आपण हे कन्वर्ट केलं तर हे कशात कन्वर्ट होते? न्यूटन MM मध्ये. T काढलो. M दिलं आहे. तर पुढचा फॉर्म्युला काय? ह्या प्रॉब्लेममध्ये हे बघा T मिळालं आहे, M मिळालं आहे. तर आपल्याकडे फॉर्म्युला काय? ॲज जर सिग्मा बी दिलं असेल बघा. सिग्मा टी आणि सिग्मा बी दिलं. टाऊ दिलेलं नाही आहे. जर सिग्मा बी दिलं तर आपण फॉर्म्युला बघितलं होतं ME इज इक्वल्स टू येतं. ॲज सिग्मा बी इज गिवन. देअर फोर आपण असं लिहिणार. ॲज वी नो दॅट ME इक्वल टू फॉर्म्युला काय? 1/2 इंटू ब्रॅकेट. आता बघा जर इथं व्यवस्थित ऑब्झर्व केला तर ॲक्च्युली आपल्याकडे फॉर्म्युला असा आहे. ME इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेट M प्लस √M² प्लस T² हा फॉर्म्युला आहे. पण आपण काय करणार बघा. आता M² प्लस T² हा फॉर्म्युला झाला. आपण काय करणार बघा. हे M आहे. त्या रेग्युलर आपण असं यूज करतो. पण ज्या वेळेस KM आणि KT असे व्हॅल्यूज देतात आपल्याला बघा. लक्ष द्या. KM आणि KT दिलं फॉर्म्युला बदलणार आहे. पण चेंजेस काय असणार आहे? जर KM आणि KT दिलं तर Mला हे जे M आहे त्याला KMनी मल्टिप्लाय करायचं. आणि जे T आहे
त्या टीला के टीने मल्टिप्लाय करायचं. टीला कशाने मल्टिप्लाय करायचं? के टीने. म्हणजे आपला फॉर्म्युला कसं झाला आता हे बघा, एमच्या ऐवजी एम इंटू के एमचा स्क्वेअर प्लस अंडर रूट एम इंटू के एमचा स्क्वेअर प्लस टी इंटू के टी ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हे ब्रॅकेट कंप्लीट असा फॉर्म्युला आहे. मग इथून पुढं बघा आपण काय करणार, हे जर समजा व्हॅल्यू पुटअप केलो, एम ई म्हणजे काय तर π/32 इंटू π/32 डी क्यूब सिग्मा बी हा फॉर्म्युला आहे इज इक्वल्स टू आपण काय करणार बघा 1/2 इंटू ब्रॅकेट हे बघा इंटू ब्रॅकेट. हे पूर्ण जरा ब्रॅकेट आता सध्या इंटेन्शनली मोठं लिहिलं आपण काय एम इंटू के एमचा स्क्वेअर. एम किती आपला आन्सर 159.15 हे बघा 159.15 इंटू 10⁻³ ब्रॅकेटचा स्क्वेअर झालं. प्लस करायचं हे बघा प्लस करायचं परत एकदा हे अंडर रूटमध्ये एम इंटू के एमचा स्क्वेअर आहे. एम म्हणजे किती आहे 159.15 इंटू 10⁻³ 3 इंटू के एम म्हणजे किती दिलं आहे तर 1.5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस करणार प्लस हेच प्लस किती आहे टी इंटू के टी. टी म्हणजे किती आहे व्हॅल्यू बघा व्हॅल्यू ऑफ टी सॉरी मी उलटं लिहिलो. एमची जी व्हॅल्यू आहे ते 150 दिलं आहे इथं बघा क्वेश्चनमध्ये. एम इज इक्वल्स टू 150 दिलं आहे म्हणजे आपण इथं फक्त 150 करणार आणि इथं काय करणार 159.15 इंटू 10⁻³ इंटू इथं टी असलं की के टी घ्यायचं किती आहे 1.2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हे ब्रॅकेट कंप्लीट. आता थोडं लक्ष द्या इथं मात्र हे असंच राहणार π/32 डी क्यूब सिग्मा बी इज इक्वल्स टू बघा डी क्यूब सिग्मा बी हे 1/2 इंटू ब्रॅकेट. आता लक्ष द्या सॉल्व बघा कसं सॉल्व केलं बघा लक्ष द्या. पहिल्यांदा काय 150 इंटू 10⁻³ इंटू किती आहे ते बघा के एम एम इंटू के एम आहे ना हे एम इंटू के एम किती आहे क्वेश्चनमध्ये इंटू 1.5चा स्क्वेअर. म्हणजे मी काय करणार 150 इंटू 10⁻³ इंटू 1.5 करणार. हे सोडवलो त्याचा स्क्वेअर केलं बघा त्याचा स्क्वेअर केलं का आन्सर किती येतं आपलं 150 इंटू 10⁻³ स्क्वेअर आन्सर येतं 5.06 तेव्हा असं आलं 5.06 इंटू 10⁻10 येतं आहे. हे कशाचं आन्सर आहे ह्या पहिल्या ब्रॅकेटचं प्लस आता काय करणार बघा हे अंडर रूटमध्ये अगोदर एवढं सोडून घ्यायचं. इथं काय केलं आहे बघा 150 इंटू 10⁻³ इंटू 1.5चा स्क्वेअर बघा 150 इंटू 10⁻³ इंटू 1.5 करायचं त्याचा स्क्वेअर करायचं प्लस इथं काय 159.15 बघा 159.15 इंटू 10⁻³ इंटू 1.2 ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचं. आन्सर किती आला 8.70 बघा असं आलं 8.7098 इंटू 10⁻10. आता ह्याचं रूट काढायचं. ह्याचं रूट काढलं काय बघा असं ह्याचं जर रूट काढलो आपण 295.12 येतं. एक मिनटं 8.70983604 इंटू आणि ह्याचं जर रूट काढलो आन्सर किती येतं 295 बघा असं आलं. हे π/32 ॲज इट इज. अजूनपर्यंत मी इथं काय चेंजेस केलं नाही. डी क्यूब सिग्मा बी किती आहे 60 इज इक्वल्स टू 1/2 इंटू ब्रॅकेट हे बघा 5.06 इंटू 10⁻10 प्लस ह्या रूटचा आन्सर किती आलं 295.12 इंटू 10⁻³ आलं. आता ह्या दोघांचं बेरीज करायचं म्हणजे किती येतं बघा 295.12 इंटू 10⁻³ प्लस 5.06 सॉरी अगोदर ब्रॅकेट घालावं लागेल तुम्हाला 5.06 इंटू 10⁻10 हे दोघांचा आन्सर काढलो तर ह्याचा आन्सर किती येतं 5.06 हे इंटू 10⁻10 आलं. आता काय करायचं हे बघा हे आलेलं जे आन्सर आहे इथं 1/2 आहे दिसतं काय बघा हे इथं काय या दोघांचं बेरीज केलं आपण इंटू किती आहे 1/2 म्हणजेच याला काय करायचं डिवाइड बाय 2 करायचं डायरेक्ट म्हणजे किती आलं 2.53 इंटू 10⁻10 म्हणजेच हे बघा 2.53 इंटू 10⁻10
10 आलं. डिवाइड बाय 32 इकडे गेल्यावर काय होतं, मल्टिप्लाय बाय 32 डिवाइड बाय हे 60 पायने डिवाइड करावं लागतं, 60 पाय हे डिवाइड केलो आपण आणि इथं काय राहतं फक्त डी क्यूब. म्हणजे आन्सर कसं येतं, डी क्यूब इज इक्वल्स टू बघा इंटू 32 इंटू 2.53 इंटू 10⁻10 इंटू 32 डिवाइड बाय 60 पाय आपला आन्सर किती येतं आहे 4.22 इंटू 10⁻9 येते. आणि ह्यालाच काय करायचं आहे बघा 4.29 इंटू 10⁻9 आलं. आता रेस टू काय करायचं 1/3 करायचं 1/3 म्हणजे जे आन्सर किती येतं हे बघा 1,625.51 येतं. जे डी इक्वल टू 1,625.51 mm आहे. संपलं, हे झालं तुमचं ॲन्सर. इथून आपल्याला डी मिळाला. हे एवढं फायनल आन्सर आपण कॅल्क्युलेट केलं. मग ह्याच्यानंतर पुढचा पार्ट बघा, हे जर सॉल्व केलो आपण कदाचित आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, अ माइल्ड स्टील शाफ्ट ट्रान्समिट पॉवर ऑफ 30 kW ॲट 300 RPM. काय सांगितलं आहे, अ माइल्ड स्टील शाफ्ट ट्रान्समिट पॉवर किती सांगितलं आहे 30 kW. 30 kW म्हणजे काय 30 इंटू 10⁻³ वॅट कन्सिडर केलं आपण. पुढं काय सांगितलं ॲट 300 RPM, देअर फोर एन इज इक्वल्स टू 300 RPM. नेक्स्ट बीट काय RPM. इट कॅरीज अ सेंट्रल लोड ऑफ 1000 न्यूटन. याचा अर्थ काय, समजा एक शाफ्ट आहे, इथं आपण सपोर्ट दिलं, याला म्हणतो RA आणि याला RB. आणि काय सांगितलं आहे इट सपोर्ट अ सेंट्रल लोड म्हणजे सेंटरला किती आहे सांगितलं 1000 न्यूटन. अँड इट इज अ 3 मीटर अपार्ट. हे टोटल 3 मीटर आहे. 3 मीटर म्हणजेच काय 3000 mm. तर हे सेंटरला असल्यामुळे किती आलं हे 1500 येतं आहे आणि सेम वे इकडं पण 1500 येणार. नेक्स्ट स्टेप बघा, हे दिलेलं डायग्राम झालं. पुढं काय सांगितलं 3 मीटर अपार्ट. डिटरमाइन द साईज ऑफ शाफ्ट इफ अलायबल शियर स्ट्रेस अँड टेन्साईल स्ट्रेस म्हणजे टाऊ 42 मेगापास्कल मीन्स 42 न्यूटन पर mm² अँड सिग्मा बी इज इक्वल्स टू 56 न्यूटन पर mm². पुढचा बीट बघा, द व्हॉट चेंजेस वुड यू ऑब्झर्व इन डायमीटर ऑफ शाफ्ट इफ सेम शाफ्ट इज सब्जेक्टेड टू सडनली अप्लाइड लोड. म्हणजे डायमीटरमध्ये काय बदल होतं हे विचारलं. हे कसं सॉल्व करायचं सांगतो मी. इथं तुम्हाला KM आणि KT दिलं आहे. KM इज इक्वल्स टू 2.5 सांगितलं आहे आणि ॲट द सेम टाईम KT इक्वल टू पण 2.5 सांगितलं आहे. कसं सॉल्व करायचं बघा. पहिल्यांदा आपण काय करणार बघा, लक्ष द्या. आता ह्या डायग्राममधून इथं ॲज P इज इक्वल्स टू काय केलं आपण 2π/NT/60 करणार. हे P किती आहे प्रॉब्लेममध्ये 30 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 60 इकडे गेले की मल्टिप्लाइड बाय 60 अपॉन 2π इंटू N किती आहे 300. इथून काय मिळेल आपल्याला यू विल गेट T. समजा हे जर आपण सॉल्व केलं किती आहे 30 इंटू 10⁻³ 30 इंटू 10⁻³ इंटू 60 डिवाइड बाय 600 पाय. हे जर समजा सोडवलं आपण तर आपला आन्सर किती येतं आहे 954.92 इंटू 10⁻² काही चाललं नाही, फक्त एवढंच आलं. ह्याला काय म्हणतो आपण न्यूटन मीटर म्हणतो. मग ह्यालाच काय करणार आपण 954.92 इंटू 10⁻³ केलं का. ह्याचं जे कन्व्हर्जन आहे हे कशामध्ये होतं डायरेक्टली, हे कन्व्हर्जन जे आहे ते न्यूटन MM मध्ये होणार. न्यूटन MM एकदा हे कॅल्क्युलेट केलं. नेक्स्ट बघा, परत इथं जर तुम्ही ऑब्झर्व केला ह्या डायग्राममध्ये बघा, हे A झालं, हे B आणि हे C. आता सेम सध्या लोड 1000 न्यूटन आहे. कुठे ॲक्ट झालं आहे सेंटरला. इफ लोड इज ॲट सेंटर, लोड सेंटर असलं की दोन्हीकडे निम्म जाणार. म्हणजेच आपण असं लिहू शकतो फ्रॉम फिगर हे बघा फ्रॉम फिगर RA इक्वल टू RB इक्वल टू टोटल लोड किती आहे 1000 आहे आपण 2 करा म्हणजेच किती येतं 500 न्यूटन येतं. म्हणजे यू विल गेट RA अँड RB. वन्स यू गेट RA अँड RB नाव मोमेंट ॲट A असं लक्षात ठेवायचं. मोमेंट ॲट A कंपल्सरी 0 असतं. मोमेंट ॲट B 0. हे का बरं 0, कारण हे दोन्ही पण फ्री एंड आहेत. हा मधला C आहे. Cला जर मोमेंट काढायला लागलो बघा डावीकडून C पॉईंट झाकायचा असं डावीकडून RA इंटू 1500 डिस्टन्स आहे. RA इंटू 1500 म्हणजेच मी काय करणार RA म्हणजे किती येतं 500 मोमेंट ॲट C. RA म्हणजे किती आहे 500 इंटू 1500 म्हणजे आन्सर काय आहे 500 इंटू 1500 15×5 = 75 इंटू 500. आन्सर आलं 750 इंटू 10⁻³ येतं.
म्हणजेच मीन्स आन्सर इज इक्वल्स टू 750 इंटू 10⁻³ मग आता इथून पुढं काय करणार आपण ॲज त्या तिघापैकी जे मोठं आहे ते घेणार एम इज इक्वल्स टू 750 इंटू 10⁻³ न्यूटन एम एम आला. पुढचा पार्ट बघा. ह्या प्रॉब्लेममध्ये देत असताना के एम के टी तर दिलं आहेच पण ॲट द सेम टाईम टाऊ अँड सिग्मा बी दोन्ही पण दिलेलं आहे. म्हणून मी काय करणार ॲज पहिला फॉर्म्युला टी ई इक्वल टू काय येतं √m² प्लस t² येतं पण इथं काय करणार m इंटू के एमचा स्क्वेअर प्लस टी इंटू के टीचा स्क्वेअर. टी म्हणजे काय π/16 d³ टाऊ घेतला आपण √. आता लक्ष द्या m म्हणजे किती आहे 750 इंटू 10⁻³ इंटू के एम किती आहे 2.5चा स्क्वेअर प्लस टी किती आहे टीचा आन्सर 954.92 इंटू 10⁻³ इंटू के टी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे 2.5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे अगोदर हे सोडून घेऊ आपण. हे जर सोडवलं तर बघा काय राहतं इकडं समजा सध्या d³ घेतलो आपण बघा 750 इंटू 10⁻³ 750 इंटू 10⁻³ 750 इंटू 10⁻³ इंटू 2.5 आन्सर ब्रॅकेटचा स्क्वेअर केलो आपण. ब्रॅकेटचा स्क्वेअर केला प्लस काय करणार आपण 954.92 इंटू 10⁻³ इंटू 2.5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे बघा अजून एकदा बघा काय केलं 750 इंटू 10⁻³ इंटू 2.5 केलो त्याचा स्क्वेअर केला प्लस करून 954.92 इंटू 10⁻³ इंटू 2.5चा स्क्वेअर केलं एवढा आन्सर आला. ह्याचं रूट काढायचं डायरेक्ट. हे रूट ऑफ आन्सर किती येतं बघा. हे जर समजा सोडवलं आपण 3.03 इंटू 10⁻⁶ येतं म्हणजे तिथं असं आलं 3.03 इंटू 10⁻⁶ डिवाइड बाय 16 इकडे गेल्यावर काय होतं मल्टिप्लाइड बाय 16 इकडे आल्यावर काय होतं पाय इंटू टाऊ म्हणजेच हे d³ इक्वल टू काय होतं 3.03 इंटू 10⁻⁶ इंटू 16 डिवाइड बाय टाऊची व्हॅल्यू किती आहे प्रॉब्लेममध्ये टाऊ इज इक्वल्स टू 42 पाय म्हणजे आन्सर किती येतं 3.03 इंटू 10⁻⁶ इंटू 16 डिवाइड बाय 42 पाय. हे सोडवलं आपण. इकडं क्यूब आहे म्हणून मी काय सांगितलं होतं रेस टू करायचं आणि 1/3 करायचं म्हणजेच आन्सर बघा किती येतं 71.66. अगोदर किती आलं होतं हे d³ इक्वल टू 368.09 इंटू 10⁻³ आलं आणि d इक्वल टू काय येतं परत 71.66 mm येतं. बट वी विल कन्सिडर d इक्वल टू 72 mm. हे झालं 72 mm. परत काय करायचं बघा लक्ष द्या. इथून पुढं काय करणार आपण एकदा हे झालं टाऊ कन्सिडर करून. आता काय करायचं ॲज सिग्मा बी ऑन द बेसिस ऑफ सिग्मा बी ॲज एम ई इक्वल टू आता इथं लक्ष द्या जरा फॉर्म्युला काय एम इंटू के एम ब्रॅकेटचा एम इंटू के एम प्लस √. एम स्क्वेअर आहे एम स्क्वेअर म्हणजे काय एम इंटू के एमचा स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर आहे टी इंटू के टी ब्रॅकेटचा स्क्वेअर हे स्क्वेअर रूट आणि हे ब्रॅकेट कंप्लीट. हे व्हॅल्यू जर पुटअप केलो मी इथं काय येतं π/32 d³ सिग्मा बी येतं. इकडं काय येणार 1/2 इंटू ब्रॅकेट एम किती आहे प्रॉब्लेममध्ये 750 आहे म्हणजे इंटू 10⁻³ इंटू 2.5 प्लस √. एम इंटू के एमचा स्क्वेअर एम म्हणजे किती आहे 750 इंटू बघा 10⁻³ इंटू 2.5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस टी किती आहे 954.92 इंटू 10⁻³ इंटू के टी किती आहे 2.5चा स्क्वेअर आणि हे ब्रॅकेट कंप्लीट. इथं काय करणार मी बघा हे π/32 d³ सिग्मा बी इंटू हे 1/2 हे आहे तसंच. परत बघा हे 750 इंटू 10⁻³ इंटू हे 2.5 हे पण आहे तसंच प्लस अगोदर हे सोडून घ्यायचं हे पूर्ण. बघा लक्ष द्या. आता हे जर सोडवलो आन्सर कसं येणार आहे बघा लक्ष द्या. पहिल्यांदा ब्रॅकेट घालायचं 750 इंटू 10⁻³ इंटू 2.5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस करायचं परत किती आहे 954.92 इंटू 10⁻³ इंटू 2.5 ब्रॅकेटचा स्क्वेअर हे आन्सर आलं. आणि त्याचं रूट काढायचं. त्याचं जर रूट काढलं किती आलं आन्सर 3.03 इंटू 10⁻⁶. इथं मी लिहिणार
0.03 इंटू 10⁶. आता काय करायचं ह्या दोघांचं ॲडिशन म्हणजेच किती बघा 3.03 इंटू 10⁶ आहे प्लस काय करणार मी 750 इंटू 10⁻³ इंटू 2.5 ब्रॅकेटचा स्क्वेअर नाही आहे तर हे असं किती आलं आन्सर 4.91 इंटू 10⁻⁶ म्हणजे असं आलं आहे 1/2 इंटू 4.91 इंटू 10⁻⁶. हे 1/2 म्हणजे जे असं आलं π/32 d³ सिग्मा बी आहे व्हॅल्यू ऑफ सिग्मा बी इज 56 म्हणजे तिथं कसं येणार d³ इज इक्वल्स टू हे 1/2 म्हणजेच 1/2 म्हणजे काय करणार इंटू हे बघा 1/2 इंटू 1/2 जर केलो आपण आन्सर आलं 2.45 इंटू 10⁻⁶ म्हणजेच 2.45 इंटू 10⁻⁶ /32 इकडे गेले की मल्टिप्लाय बाय 32 अपॉन 56 पाय. फ्रॉम दिस इक्वेशन यू विल गेट d³ म्हणजेच काय करणार मी इंटू 32 इंटू 32 अपॉन 56 56च आहे 56 पाय. आन्सर किती आलं 446.59 हे बघा 446.59 इंटू 10⁻³ येतं. आता काय करायचं याला रेस टू करायचं आणि ब्रॅकेटमध्ये डायरेक्ट 1/3 करायचं म्हणजे किती येतं 76.43. देअरफॉर डी इज इक्वल्स टू 76.43. देअरफॉर डी इक्वल टू आपण डायरेक्टली 78 mm घेणार. द व्हॅल्यू ऑफ डी इज 78 mm. मग आता मला वाटतं आपण मागचा जो प्रॉब्लेम सॉल्व केला आहे तो कुठं तर करेक्शन आहे बघा मिस्टेक आहे बघा जरा व्यवस्थित लक्ष द्या. इथं यमचा फॉर्म्युला काय लिहिला आपण एम इक्वल टू 1/2 यम इंटू के एम इथं के एमचा स्क्वेअर केला बघा हे रॉंग आहे हे रॉंग आहे हे ॲज अ होमवर्क एक काम करा हे पूर्ण रॉंग आहे हे इथून हे जे आहे हे एवढं हे होमवर्क म्हणून सॉल्व करा ॲज अ होमवर्क. हे मागचं जे सॉल्व केलं आपण प्रॉब्लेम हे डी सेम प्रॉब्लेम तिथं फक्त बघा हे मागचं जे कॅल्क्युलेशन आहे सेम कॅल्क्युलेशन आहे तिथं चुकून मी काय केलं इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर केला आहे. सध्या तर ह्या प्रॉब्लेममध्ये इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर येतच नाही आहे पण चुकून ते स्क्वेअर केल्यामुळे प्रॉब्लेम होत आहे. नेक्स्ट बघा आता इथून पुढं काय करायचं क्वेश्चनमध्ये अजून एक असं विचारलं आपल्याला काय विचारलं आहे व्हॉट वुड यू ऑब्झर्व इन डायमीटर म्हटलं आहे व्हॉट वुड यू ऑब्झर्व इन डायमीटर ऑफ शाफ्ट असं लक्षात ठेवायचं. वी ऑब्झर्वड दॅट हे पहिलं डायमीटर 72 आहे नंतर किती आहे 78. वी ऑब्झर्व दॅट व्हॅल्यू ऑफ डायमीटर गेट इन्क्रीजेस म्हणजे डायमीटरची जी व्हॅल्यू आहे ते इन्क्रीज झालं आपण हे इथं प्रूव्ह केलं म्हणजे कळालं आपल्याला त्याच्यातून समजलं. ते बघा हा पुढचा टाईप इथं फक्त चेंजेस काय बघा अजून एकदा लक्ष द्या. ह्या प्रॉब्लेममध्ये इथं एम स्क्वेअर इथं स्क्वेअर नव्हतं मी चुकून स्क्वेअर करून पुढचं सॉल्व केलं आहे त्याच्यामुळे आन्सर रॉंग आलं आहे. फक्त एवढं कॅल्क्युलेशन हे मागच्याप्रमाणे हा फॉर्म्युला यूज करायचा आणि सॉल्व करायचा आहे. ठीक आहे ॲज अ होमवर्क म्हणून ते एक प्रॉब्लेम कंप्लीट करून घ्या.